हे झाले ना व्यवस्थित? अरे बाबा हे राहिलं वय. काय मंडळी, अहो आपल्या रानाला जेला जाऊन 6 महिने झाली. आज त्याचा सुटकेचा दिवस आहे ना व. हा म्हणून तर चालले ही सगळी लगबग. अहो आपल्या रानासारखा चांगला माणूस येणार म्हणून नुसतं घरच नाही तर अख्खं गाव सजले बघा. रानानं आजपासून जे काय केलं सगळं चांगल्या मनानंच केलं बघ. आयुष्याच्या एका निर्भर वाटेवर वाट चुकला. पोलिसाची नोकरी गेली, त्याला जेलची हवा खायला लागली आणि सगळ्यात वाईट झालं म्हणजे त्याचा संसार मोडला. राणा अंजली मध्ये काय झाले तुम्हाला माहितीच आहे. त्या दोघांनी पण गैरसमज करून घ्यायला नको पाहिजे होता बघ, समजून घ्यायला पाहिजे होत. संसाराची 2 टोक दोन्ही बाजूला वेगवेगळी. गैरसमज वाढत गेला आणि दोघांच्यात कडवटपणा वाढ. दोघांची पण नाती. राणाजी हो असं निम्म्यात सोडून जाऊ नका मला. मला आधी बी सांगितलं ना, आता बी सांगतो. रानाचा जीव खोट्यांच्या बाजारात कधी रमला नाही, रमणार बी नाही. मी माझ्या आयुष्यातनं अंजलीबाई हे नाव पुसून टाकलं. पुढं या नावाला माझ्या आयुष्यात जागा नाही. आज 6 महिने झाले या घटनेला. राणानं जेलात असताना जाहीर करून टाकलं, अंजली वहिनी जर गावात असतील तर मी गावात पाऊल ठेवणार नाही म्हणाला. राणाचा शब्द खरा करायसाठी वहिनीने गावच सोडलं. आज राणा परत येतो. आज त्याच्या स्वागतासाठी सगळे आहेत, पण अंजली वहिनीच नाही. भगवंता आज माझा राणा सुटून येणार. पुण्यांदा त्याचं नवं आयुष्य सुरू होणार. देवा इथनं पुढं तरी त्याचं भलं होऊ दे रे बाबा. तुझी कृपा राहू दे त्याच्यावर. अंजली येऊन असं नाही तुझा यो तोरायचा चालला नसा हे लक्षात ठेव. तिरुपती तुला कितींदा सांगितलंय अंजलीचं नाव या घरात परत घ्यायचं नाही म्हणून. तिनं माझ्या रानाला दगा दिलाय. तिला आणि तिच्या नावाला या घरात जागा नाही. घरातच काय या गावात बी जागा नाही. छत्री का तरतरायला लागली तुझी? हा ते नाही सरपंच, फुकटाचे पाय बारी गावलाय की. अरे छत्री काय अशी हाला लागल्या. नेट जा. अरे ये तुला आजार आले की इकडे ती पहिला आजार आला. शिपड्या बघा मामाचा मामा. अरे तोंड दाखी की काल आजार आहेस. हा माननीय माफीचा साक्षीदार. काय तोंड का पडले म्हणायचं? का पडली तुझं तोंडाचं? श्रावणाचं नाव घेतलं दुसरं काय? मिंचा तुला किती वेळा सांगितले श्रावणाचं नाव काढू नकोस म्हणून. अहो सरपंच गावात श्रावणाला बंदी नाही, अंजली नावाला बंदी आहे. होय रे बाबा. अरे राणादादाला डबा घेऊन जेलमध्ये जायचो की नाही, त्यावेळी राणादानं मला स्पष्ट बजावले की गावात अंजली नावाचं कोणी असलं तर मी गावात पाय ठेवणार नाही म्हणून सरपंच या नात्यानं अंजली नावाचा मी बंदोबस्त करून टाकलाय. आता अंजली हे नाव आहे की नाही औषधाला सुद्धा नाही गावात. काय टेन्शन घ्यायचं नाही. वा 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 लय भारी काम केलं सर. तेच की सरपंच फुकटाचे पाय बारी मिळालाय बर का. पप्या लई जास्त दादागिरी करायची ना. गावातून हाकलून लागला सांग त्याच्या. पप्या माग सर मागा. हा आणि आता राणादानी गावात आलाय, एका बुक्कीत बुकना करायला लावी. होय बाबा सांग की. मी बी रानाचीच वाट बघायला लागले. राणा आला की नाही मी त्याला सांगणार आहे, अरे बाबा मी सुधारलोय तरी पण तुम्ही सगळे मिळून जो माझ्यावर अत्याचार करायला लागलाय की नाही त्या अत्याचाराला मी वाचा फोडणार आहे. लक्षात ठेवा.
अरे बाबा मी होतो, मी माफीचा साक्षीदार झालो म्हणून राणा सुटला, हे जरा ध्यानात ठेवा. ते ध्यानात ठेवणं तुला गावात ठेवलाय. हा आणि ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला बी तुला लावलंय. हा 1.5 वर्ष बिनपगारी काम करायचं ही अट आहे. राणा भाऊजी आलं काय? हा? कुठे आहेत राणा भाऊजी? तयार आहे. कुठे आहेत कुठे राणा भाऊजी? ते बरकत गेले ना, बरकताला घेऊन येतील राणा. लवकर येऊन देत राणा भाऊजी, मी तक्रारच करणार आहे त्यांच्याकडे. अहो वहिनी, तुमचा नवरा भाड्या, अहो तूच पोलीस आहे ना, करायची त्याच्याकडे तक्रार ऐका जेवढं. अव त्यांचीच तक्रार करणार आहे मी. हा? बघाल तेव्हा नसतं ड्युटी 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 ड्युटी. अहो भाऊजी आता यासनी सुट्टी मिळून दे म्हणून काल म्हसोबाला जाऊन नवस केला, खरं उपयोग 0. राणा भाऊजी आले ना व त्यासनीच सांगते, म्हणजे बघा कसं माझं धन्याचा कानच पिरगळत्यात ते. कुठं आहेत राणा भाऊजी? या आता लवकर. अरे काय बैलायचा का सोंगायचा? तुम्हाला असं करणार नाही, तुम्हाला तर चापकान फोडून काढतो. कोण आहे रे? राणा राणा नाही म्हणल्यावर गावातले नियम बदलले वाटतं. अहो दादा, अहो या मुक्या जनावरांमुळं आपल्या मनाची मशागत होती, आपलं पोट भरतं आणि त्यांच्यावरच चाबूक उगारतंय वय. नाही राणा, तास झालं इथंच आहे. गाड्या अडकल्या कशी काढायचं तेच कळणं झालं. या लय वैतागून गेलो बघा मी आता. आता राणा आलाय ना व, आता अडचणीसनी घाबरायचं नाही, भिडायचं. जावा पुढं. राणा, अरे बरकत आलास तू. अरे काय रे मर्दा, जेल चांगलंच मानवली की तुला. चांगला असा पहिल्यासारखा तर बाण दिसालायस की. अरे म्हणजे आधी काय म्हातारा होतो का काय मी? अरे तसं ना बरं. अरे म्हणजे तू लगीन झालेला एका पुरगीचा बाप असं काय वाटणच झालायस बघ. अरे गलती झाली बाबा, गलती झाली. परत ते लग्नाचा विषय काढत नाही मी. हे बघ, तुला बी बायको मानवलं नाही, मला बी बायको मानलं नाही. आपण तो परत बायकाचा विषय काढायच नको. हा कसं बायकोच नाही, इथनं पुढे आयुष्यात बाईचं आयुष्यात नको. मी नव्यानं जुनं आयुष्य जगणार आहे आता. बरोबर का? हा. मला जे नाव नको ते घरात नाही ना ग. अरे घरातच काय, अख्ख्या गावात हुडकून बी अंजली हे नाव गावणार नाही बघ तुला. मला जे नाव नको ते कुठे गेलं रे? राणा, अरे ते कुठे गेले कुणालाच माहित नाही बघ. अरे बाबा चल की, माणसं वाट बघत थांबल्यात गावात. चल लवकर. राणा, हे काय रे? राणा, राणा, अरे माझा जेव्हा भावाच्या दोस्ता, माझ्या डोळ्यात तुझा जीव आणून मी तुझी वाट बघत होतो. बरा आहेस ना तू? काय बरं आहे. राणा,
एक गोष्ट सांगायची आहे. म्हणजे त्या दिवशी तुझा एन्काउंटर होत होता बघ, त्या दिवशी मीच म्हणलेलं की रानाला पळवून पळवून मारायचं म्हणून. सचा थांब थांब जरा, अरे ऐकून घे. मी जर असं म्हणलं नसतं तर रानाला पळून जायची संधी मिळाली असती काय सांग मला. असं आहे रे ते, सांग राणा खरं आहे की नाही आहे? होय खरंय, उठ. आणि राणा या टायमाला मी मामा मोरे दिली, आणि राणा मागच्या टायमाला सर्किट ताडीच्या वेळेला मी काकाकडे दिलती आणि तुला मदत केली. बरोबर आहे ना, खरा नाहीये? पप्प्या समजा खरंय, तू उठशील काय? अरे समजा खोळंबलेत, उठ. ए पप्प्या, गावच्या सरपंचासकट सगळी गावची माणसं खोळंबल्यात. उठ बाबा उठ. नाही राणा नाही, मी तुला सोडणार नाही. हे बघ आधी कबूल कर की तू मला कधी इथनं पुढे मारणार नाहीस, आणि ही जी गावातली सगळी लोक आहेत की नाही यांच्यापासून तू मला वाचवशील. तू मला दोस्तासारखं भावासारखं वागवशील, हे आधी कबूल कर. असं वचन दे मला, तरच सोडणार मी तुला. पाय सोड की बाबा, त्याचं येऊ दे की त्याला. नाही ना, आधी वचन. बरं बाबा, दिलं वचन. आता तरी उठ. वा, दिलंच वचन. हे जरा देतोस काय? अगं माझा भाऊ इज्जत राहिली माझी. गणला परत एकदा राणा गणला. बरं झालं फुकट वैर नगच, स्वतःच भाऊ आणि दोस्त झाला. हे काय तालमीला टाळ का? अरे राणादा, तो गेल्यापासून बरं नाही म्हणून वस्तात पाहुण्याच्या गावाला गेल्यात, ते आजवर नाही आलं. तो गेल्यापासून तालीमच बंद पडल्या बघ. लोकांनी दगडमाती उकरून उकरून नेली, रिपेरीच्या पलीकडे गेली आहे तालीम सगळी. राणादा, मला काय वाटत नाही आता गावात पैलवान तयार होतील असेल. असं कसं होणार नाही? राणा असताना तालीम बंद पडू देणार नाही. तालीम सुरू राहणार म्हणजे राहणार. आता राणा परत आलाय ना व, तेव्हा अडचणीच नाही, घाबरायचं नाही, भिडायचं. दौलतवाडीची तालीम पुण्यांदा सुरू होणार. जेव्हा मारुती राया तुझा पैलवान राणा आता परत आला, इथनं पुढं बाईच्या वाऱ्याला बी उभा राहणार नाही का तिच्या नादाला लागणार नाही. जेव्हा मारुती राया गावची तालीम पुण्यांदा सुरू करतोय, बोला बजरंग बली की. बोला शपथ आहे मातीची, शपथ आहे मातीची. सच्चा पैलवान कोण? सच्चा पैलवान कोण? तर सरपंच म्हणून मी जाहीर करतो, आपल्या दौलतवाडीच्या तालमीच्या वस्तात आपला सगळ्यांचा आवडता राणा दादा. दोस्त आहे आपला दोस्त. अहो पर एक अडचण आहे. काय? अरे तालीम कुठं आहे आणि तालमीसाठी जागा कुठं आहे? होय राणादा, ही तालीम तर लई मोडकळी झाली. राणाचा मळा कशाला आहे? तालमीसाठी आजपासून माझ्या मळ्याची जागा, ती बी आजच्या आज. साहेबराव, साहेबराव, ठीक आहे ठीक आहे. अरे साहेबराव, साहेबराव कसा आहेस रे? अरे घे की खा, घे खा खा, पोटभर खा. साहेबराव, इथनं पुढं तुला कधी बी सोडून जाणार नाही बघ. या खोट्यांच्या जगात आपण कधी बी जायचं नाही. आता इथनं पुढं तू मी बरकताना आपला यो मळा. आणि हे कुळबी, हे बी इथंच आहे. वय पण कुणाची झोपडी? ते नवकुळ आहे.
पण आपल्या जमिनीवर का? ते कुळ आहे, जमीन कसा घेतल्या? अरे पण आपण असताना दुसऱ्याला कशाला का द्यायची जमीन? दिली नाही, घेतल्या. घेतल्या म्हणजे बळजबरीने घेतल्या बघ. कुणी बी यायला ना आपली जमीन घ्यायला? अरे यो काय महाप्रसाद आहे वय? जा ना बोलवून आण. होय. रानाला बळ दावायची हिंमत कुणाच्या जारी बघतोच मी. जा. नको नको राणा, कुळले हटवा दे बाबा, नको जाऊ दे, सोड, असू दे. जा म्हणतोय ना व. आणि ऐक की, जातो का देऊ एक? हे बरकत हं? अभियान कशाला? हे जरा असू दे, पाहिजे मला. साहेबराव, आता तूच सांग मला, हे असं बळजबरी करणं बरोबर आहे का? आणि आपली जमीन आपण दुसऱ्याला का द्यायची? तू काय बी टेन्शन घेऊ नकस. राणा असताना 1 इंच बी जमीन कुणाला घेऊ देणार नाही मी. बघतोच कोण कुळ आहे. काय रे बरकत, हा काय झालं? अरे ती बुट्टी घेऊन गेलो ना, बरं डोसकं वाचलं आणि पायाची नळी फुटली बघ. रानाच्या दोस्तावर हात उचलायची हिंमत झालीच कशी? म्यात जाऊन बघतो कोण येते. अरे राणा, जाऊ दे की सोड. काय जाऊ दे की सोड? बरकत, या कुळाच्या मुसक्यावरून गावच्या कोणवड्यात कसा टाकतो बघ तुम्ही. अरे नको की सोड मर्दा, मला नाही वाईट वाटलेलं. तू काय टेन्शन घेऊन घे, जाऊ दे. ए बरकत, राणा आलाय ना व, तेव्हा अजिबात घाबरायचं नाही, लढायचं. या कुळाला रानाचा हिसकाच धावतो. थांब. नको. अरे राणा, सोड म्हणतो ना, राणा, सोड. ऐक की. बाबा ऐक की. ए राणा, अरे मुर्दा बसवला तुझा मुर्द्या. एकटी बाई म्हणून माझ्या वावरात चोऱ्या करायला येतोय सर. बुरशा केसाच्या, वस्ताड तोडण्या, पंचर नाकाच्या, पुण्यांदा जर माझ्या वावरात पाय ठेवलं का नाही, तुझा पाय तोडून तुझ्या गळ्यात अडकून गुलाल माखून गाडवावर बसून तुझी धिंडच काढतो का नाही बघ. चल चल ना, चल चल. बरकत, कोण रे ह्यो जाळ? अरे हेच ते कुळ आहे. जवा बोलती जिजा, तवा कडाडत्यात इजा.